नमस्कार, मी सुवर्ण जोशी। या बुलेटिनमध्ये काही दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघूया। पण सध्याचं चित्र असं आहे की एक संकट संपतं ना संपतं किंवा ते अजूनही जेव्हा डोक्यावर घोंगावतंय कोरोनाचं संकट, त्याच वेळेला चक्रीवादळाचं संकट सुद्धा आपल्या समोर येऊन उभं ठाकलेलं आहे आणि त्याच्याशी आता भारताला दोन हात करण्याची वेळ आलेली आहे। बातमी अर्थातच निसर्ग चक्रीवादळाची। निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकणार आहे। यापूर्वी हरिहरेश्वर इथं धडकण्याचा अंदाज होता। रायगड जिल्हाधिकारी यांची माहिती, एनडीआरएफची आणखी 2 पथकं अलिबागमध्ये त्यामुळे तैनात करण्यात आलेली आहेत। आपण 3 दृश्य एका वेळेला बघतोय। एक दृश्य आहे गोव्यातलं, एक दृश्य आहे तिरुवनंतपुरम इथलं आणि तिसरं दृश्य जे गुजरातमधलं आहे। सगळ्याच ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अलिबागला उद्या चक्रीवादळ धडकणार आहे। आधी ते रायगडला धडकेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण आता श्रीवर्धन अलिबाग या ठिकाणी ते धडकू शकतं म्हणून प्रत्येकी एक एनडीआरएफची टीम तिथे दाखल झालेली आहे। 2.25 लाख लोकसंख्येला या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही तासांवर असताना गोव्यात मुसळधार पाऊस पडतोय। केरळमध्ये मॉन्सूनचं आगमन झालेलं आहे। कोकण गोव्यामध्ये मॉन्सून पूर्व पाऊस पडतोय। केरळच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। राजधानी तिरुवनंतपुरममध्ये कालपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होतीये। शहरातल्या सखल भागामध्ये पाणीही साचलंय। तिरुवनंतपुरममध्ये गुजरातच्या किनारपट्टीवरही निसर्ग चक्रीवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। अरेबियन सीमध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते आता येत्या 6 तासांमध्ये अतिशय तीव्र होणार आहे आणि सायक्लोनिक स्टॉर्म म्हणून तयार होईल। हे सकाळच्या 8:30चे ऑब्झर्वेशन्स आहे। आता त्याची स्थिती अशी आहे, सेंटर 15.3 डिग्री नॉर्थ आणि 71.2 डिग्री ईस्ट। सध्या हे गोव्यापासून वेस्ट साऊथ वेस्टर्ली डायरेक्शन 280 किलोमीटर, मुंबईच्या 450 किलोमीटर आणि सुरतच्या 670 किलोमीटर आहे। पुढच्या 12 तासांमध्ये हे अजून इंटेन्सिफाय होऊन सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म म्हणून होणार आणि हे सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म म्हणूनच दमण आणि हरिहरेश्वरच्या मध्ये अलिबागच्या जवळ क्रॉस करण्याची शक्यता आहे। ह्या क्रॉसिंगच्या दरम्यान त्या वाऱ्यांचा वेग 100 ते 110 ताशी एवढा असण्याची शक्यता आहे। कधी कधी हा वेग 120 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। ह्याच्यामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या परिसरामध्ये हेवी ते व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यासोबतच मुंबईच्या लो लाईंग एरियामध्ये 1 ते 2 मीटर इतकं पाणी येण्याची शक्यता आहे। जे ॲस्ट्रॉनॉमिकल रेग्युलर वेव्स असतात त्याच्यापेक्षा 1 ते 2 मीटर इतक्या जास्त लाटा उसळण्याची शक्यता आणि बाकीच्या एरियामध्ये 1 ते 1.5 मीटर इतक्या लाटा उसळण्याची शक्यता आहे।